नमस्कार मंडळी, कशी वाटली तुम्हाला गोष्ट? आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला होता तुम्हाला? तो कालचा बघितला ना? तर त्याच गणरायाला नमन करून मी आता पुढचं सांगते. ते गोष्ट म्हणजे असं की गणपतीची पूजा कशी करावी. खरं तर हा प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे. खरं तर सोळं ओळं हा स्वच्छतेचाच एक प्रकार आहे. याचा प्रत्यय म्हणजे कोरोना काळात सर्वांनाच आला असेल, कारण प्रत्येकजण अंतर ठेवून राहायचा. याकरिता प्रत्येकाने शुचिर्भूत होऊन मग धूतवस्त्रांनीसुद्धा केलेली पूजा चालते. पण नंतर मात्र गणपतीला उत्सुक सर्वांनीच स्पर्श करू नये. त्यामुळे गणपतीचे पावित्र्य राखून आपल्याला सर्वांनाच ते लाभदायक होते. नाहीतर गणपतीवर सर्वच गोष्टींचा लोक वर्षाव करतात. उदाहरणार्थ गुलाल, बुक्का, हळद, कुंकू वगैरे वगैरे असं आपल्या अंगावर घाण पडली तर आपल्याला आवडत नाही. अगदी तसेच लागलं तर त्यासाठी शेजारी धातूची मूर्ती वेगळी ठेवावी, त्यावर सर्वांनी पूजा अर्चा करावी. बघा, मन प्रसन्न वाटेल. आणि आपले घर स्वच्छ करताना परिसरसुद्धा स्वच्छ ठेवा. बघा, प्रसन्न होऊन आणि स्वच्छतेमुळे सुखकारक विघ्ननिवारक असा श्री गणराया सर्वांवरती नक्कीच कृपा करेल. मग म्हणा बरं, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.